अध्याय 6वा, श्लोक 18वा आणि ओवी क्रमांक 353 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक: यदा विनियतं चित्तमात्मन्ये वावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अर्थात, ज्यावेळी विशेषतः नियत केलेले म्हणजे एकाग्रतेस प्राप्त झालेले चित्त आत्म्यामध्येच अवस्थित होते व ज्या अवस्थेत योगी सर्व कामांपासून दृढ व अदृष्ट विषयांपासून निस्पृह झालेला ऐहिक व पारलौकिक सर्व विषयांविषयीची तृष्णा सोडलेला असा होतो, तेव्हा समाहित असे तो म्हटला जातो. बाहेर युक्तीची मुद्रा पडे व आत आत सुख वाढे, जेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता. याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो. जैसे भाग्याची या बडसे उद्यमाचे नेमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रिघे. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते, तैसा युक्ती म्हणतो कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. त्याचप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारी जे. म्हणून अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे सहाय्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. श्लोक 19वा. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता, योगिनो यच्चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. अर्थात, ज्याप्रमाणे वायुरहित प्रदेशात असलेला दीपाची ज्योती हालत नाही तर निश्चल तेवत असते, ती उपमा, त्या दीपज्योतीची उपमा दृष्टांत आत्म्याच्या योगाचे समाधीचे अनुष्ठान करणाऱ्या योग्याच्या संयत चित्ताला सांगितलेली आहे. युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग, जेथ होय बर्वे तेथ क्षेत्रसन्यासे स्थिरावे मानस जयाचे. नियमित वागणाऱ्याला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसन्यासाप्रमाणे कायम राहते, तया ते योगयुक्तू तू म्हणत, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. त्याच मनुष्याला तू योगी म्हण आणि प्रसंगानुरोधाने हेही लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसा वेगा. आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्टी सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षुण होसी, ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा. तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही, तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग. तरी पार्था हे जणे सायास घेशी हो मने, व्यायाम बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती. पार्था, कदाचित तू ही भीती मनात बाळगशील, पण तसे करू नको हो, कारण ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबुवा करून भीती दाखवितात. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधातेवरी काय जिव्हा न म्हणे. पहा, जे आयुष्य स्थिर करते, वाढविते आणि संपणाऱ्या आयुष्याला मागे आणते, मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रू समजत नाहीत का. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रियां दुखे, एरवी सोपे योगासारिखे काही आहे. त्याचप्रमाणे पारलौकिक हितास जे चांगले ते नेहमी या इंद्रियांना दुःखदायक वाटते. एरवी या योग साधने इतके दुसरे काही सोपे साधन आहे का. श्लोक 20वा आणि 21वा. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति, सुखमात्यन्तिकं यत् बुद्धि ग्राह्यमतीन्द्रियं, वेत्ति यत्र न चैवायं
स्थितश्चलती तत्वतः. अर्थात जेव्हा योगाभ्यासाने सर्व बाजूनी आवरून धरलेली चित्त उपरतीस प्राप्त होते आणि ज्यावेळी समाधीने अत्यंत शुद्ध झालेल्या अंतःकरणाने चैतन्य ज्योती स्वरूप परमात्म्यास पाहणारा स्वरूपात संतुष्ट होतो, ज्यावेळी जे अनंत केवल बुद्धीनेच ग्रहण करण्यास योग्य इंद्रियांचा विषय न होणारे सुख ते तो अनुभवितो, ज्यावेळी हा ज्ञानी आत्मस्वरूपात स्थित झाला असता त्या तत्वापासून च्युत होतच नाही, तेव्हा योगसिद्धी होते. म्हणून या आसनाची या गाढी का, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधूया. म्हणून आसनाच्या बळाने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला त्या योगानेच या इंद्रियाचा झाला तर निग्रह होईल. एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटोरी गे आपण पेया. एरवी या योग साधनाने जेव्हा इंद्रियांनाच वेध लागतो तेव्हा आपल्या आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरिता जाते. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण यांते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. चित्ताची धाव नेहमी पुढे असते, ती मागे फिरून ज्यावेळेस चित्ताला आत्मदर्शन होते त्यावेळेस त्याला मी आत्मतत्वच आहे अशी ओळख पडते. तिये ओळखीची सरिसे, सुखाची या साम्राज्य बैसे, मग आपण पा समरसे विरोनी जाय. ती ओळख पटल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते आणि मग आत्मानंदातच लोप पावते. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिये कधी जाणत नाहीत, असे जे आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप ते स्वतःच होऊन राहते. श्लोक 22. यम लब्ध्वा परम लाभम मन्यतेनाधिकं ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन पूर्णापि विचाल्यते. अर्थात आणि ज्या आत्मलाभाला प्राप्त होऊन दुसऱ्या लाभाला त्याहून अधिक मानित नाही, ज्या आत्मस्वरूपात स्थित झालेला हा फार मोठ्या दुःखानेही मोठ्या दुःखाकडूनही चंचल केला जात नाही. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पाम पीड भरे चित्त न दटे. मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही. काम शस्त्रे वरी तोडलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चे ओची नये. किंवा शस्त्राने जरी देह तोडला अथवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. ऐसे आपण पारिगोनी ठाये, मग देहाचे वासू न पाहे, आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. ह्याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो. श्लोक 23. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. अर्थात त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग संज्ञित, योग ही संज्ञा ज्याला प्राप्त झाली आहे असा जाणावे. तो योग निश्चयाने अखिन्न चित्ताने करावा. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवणच सोडते, जे योगांची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागे. जे योगाची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता, ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जे लगा. ते ब्रह्मरूप अभ्यासाचे योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते सुख पाहणाऱ्याला तद्रूपच होतो. श्लोक 24. संकल्प प्रभवान कामांस्तत्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. अर्थात संकल्प हाच ज्यांचा प्रभव, उत्पत्ती कारण आहे
अशा सर्व कामांना समूळ काही बाकी न ठेवता टाकून विवेकयुक्त मनानेच इंद्रिय समुदायास सर्व बाजूंनी नियमित करून त्याचे सर्वतः नियमन करून, तरी तोची योगो बापा एके परी आहे सोपा, तरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. तथापि अर्जुना, एकापरी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधाधिक त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल तेव्हाच तो साध्य होतो. हा विषया ते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरीही ये घालुनी मुके जीवितवासी. विषय लोप पावले असे या संकल्पाने ऐकिले व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहिले म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुक्तो. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीची आधवळारी बुद्धी नांदे. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करीते. श्लोक 25 आणि 26. शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलं स्थिरं ततस्ततो नियमैतदात्मनैव वशं नयेत. अर्थात धैर्याने युक्त अशा बुद्धीने हळूहळू उपरती करावी. मनाला आत्म्यामध्ये संस्थित करून कशाचेही चिंतन करू नये. अंतःकरण रागादी स्वभाव दोषामुळे चंचल व म्हणूनच अस्थिर होऊन ज्या ज्या शब्दादी विषयाच्या निमित्ताने बाहेर निघते, आत्म्यापासून दूर होते, त्या त्या शब्दादी विषयापासून त्याला नियमित करून आत्म्यामध्येच वश न्यावे, त्याला आत्मवश करावे. बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करीते. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही होत नसल्यास याही पेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, तो ऐक. आता नियमूची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेरा नोहे. साधकाने आपला असा एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही. तरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. अशा निश्चयाने मन जर स्थिर झाले तर अनायासानेच काम झाले. पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वागू द्यावे. मग मोक लिले जेथ जाईल, तेथुनी नियमुची घेऊन येईल, ऐसे निस्थैर्याची होईल सावियाची की. मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते तत्काल स्थिर होऊन राहील. श्लोक 27. प्रशांत मनसः हेनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. अर्थात ज्याचे मन अत्यंत शांत झाले आहे, ज्याच्यातील मोहही क्लेशरूप मल शांत झाले आहेत, ब्रह्म झालेल्या जीवनमुक्त अधर्मादिरहित अशा या प्रसिद्ध योग्याला निरतिशय सुख प्राप्त होते.